नमस्कार मंडळी. जरा विचार करा, जर मी तुम्हाला सांगितलं की रोज सकाळी फक्त एक ग्लास लाल बुंद रस पिल्याने तुमच्या रक्ताच्या धमन्या आतून पूर्णपणे साफ होऊ शकतात. तुमची त्वचा काही दिवसातच आरशासारखी चमकू शकते आणि तुमचं हृदय आधीपेक्षा दुप्पट ताकदीने काम करू शकतं. तर तुम्हाला कदाचित ही अतिशयोक्ती वाटेल, पण हा कोणताही हवेतील दावा नसून आधुनिक वैद्यकीय विज्ञान आणि जागतिक संशोधनाने सिद्ध केलेलं सत्य आहे. आज आपण चर्चा करणार आहोत निसर्गाने आपल्याला दिलेल्या एका लाल रत्नाबद्दल, म्हणजेच डाळिंब आणि त्याच्या ज्यूसच्या अफाट शक्तीबद्दल. आपण दररोज अनेक प्रकारची पेये पितो, चहा, कॉफी घेतो, पण जेव्हा आपण ताज्या डाळिंबाचा एक ग्लास ज्यूस पितो, तेव्हा आपल्या पेशींच्या पातळीवर नेमकं काय घडतं, हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, जेव्हा तुम्ही डाळिंबाच्या रसाचा पहिला घोट घेता, तेव्हा शरीरात एक अद्भुत रासायनिक प्रक्रिया सुरू होते. डाळिंबामध्ये पिन्यूकॅलिजिन नावाचं एक अत्यंत शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतं, जे इतर कोणत्याही फळात सहसा आढळत नाही. डाळिंबाच्या ज्यूसची अँटीऑक्सिडंट क्षमता ही ग्रीन टी किंवा रेड वाईनपेक्षा तब्बल तिप्पट जास्त असते. हा ज्यूस पोटात गेल्यानंतर अवघ्या 30 ते 40 मिनिटात त्याचे पोषक घटक तुमच्या रक्ताभिसरण संस्थेत प्रवेश करतात. डाळिंबातील नायट्रेट्स आणि पॉलिफिनॉल्स तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आतील थराला म्हणजेच एंडोथिलियमला उत्तेजित करतात. यामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वेगाने वाढते. आता या नायट्रिक ऑक्साईडचा फायदा काय? नायट्रिक ऑक्साईड हे एका नैसर्गिक चावीसारखं काम करतं, जे तुमच्या ताणलेल्या आणि घट्ट झालेल्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतं व पसरवतं. या शास्त्रीय प्रक्रियेला वासोडायलेशन म्हणतात. जेव्हा रक्तवाहिन्या मोकळ्या होतात, तेव्हा रक्तप्रवाह सुलभ होतो आणि हृदयावर पडणारा अतिरिक्त ताण एकाकी कमी होतो. ज्यांना उच्च रक्तदाबाचा म्हणजेच हाय बीपीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी डाळिंबाचा ज्यूस एक नैसर्गिक औषधासारखा आहे. नियमित सेवनाने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही प्रकारचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. हृदयाच्या आरोग्याबाबत डाळिंबाचा ज्यूस काय कमाल करतो, हे एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रकाशित अभ्यासानुसार डाळिंबाच्या ज्यूसचे सलग काही महिने सेवन केल्यामुळे रुग्णांच्या कॅरोटिड आर्टरीमधील प्लॅक म्हणजेच जमलेली चरबी आणि कॅल्शियमचे थर तब्बल 30% कमी झाल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDLचे ऑक्सिडेशन रोखण्यात डाळिंब अप्रतिम काम करते. ऑक्सिडाइज्ड LDL हेच रक्तवाहिन्यांच्या भित्तींना चिकटून बसते आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. डाळिंबाचा ज्यूस हे ऑक्सिडेशन रोखून धमन्यांची आतून नैसर्गिक सफाई करतो. डाळिंबाचा दुसरा मोठा फायदा तुमच्या पचन संस्थेवर आणि गट मायक्रोबायोमवर होतो. आपल्या आतड्यांमध्ये अब्जावधी चांगले सूक्ष्मजीव असतात. जेव्हा तुम्ही डाळिंबाचा रस पिता, तेव्हा हे बॅक्टेरिया डाळिंबातील घटकांचे पचन करून युरोलिथिन ए नावाचा एक शक्तिशाली रेणू तयार करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या पेशींमधील जुने थकलेले मायटोकॉन्ड्रिया नष्ट करून तिथे नवीन कार्यक्षम मायटोकॉन्ड्रिया तयार करण्याचे काम मायटोफॅजी हे रसायन करते. यामुळे वाढत्या वयासोबत येणारा थकवा दूर होतो, स्नायूंची ताकद टिकून राहते आणि पेशींच्या पातळीवर अँटी एजिंग प्रक्रिया सुरू होते. मेंदूच्या आरोग्यासाठीही डाळिंब वरदान आहे. जर तुम्हाला दिवसभर थकल्यासारखे वाटत असेल, कामात लक्ष लागत नसेल किंवा विसरभोळेपणा जाणवत असेल, तर डाळिंबाचा ज्यूस अत्यंत फायदेशीर ठरतो. मेंदूचा रक्तप्रवाह वाढल्यामुळे पेशींना पुरेसा ऑक्सिजन आणि ग्लुकोज मिळतो, ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. वृद्धांमध्ये उद्भवणाऱ्या अल्झायमर किंवा डिमेन्शिया सारख्या आजारांपासून मेंदूचे रक्षण करण्यास यातील दाहक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लॅमेटरी घटक मदत करतात. सौंदर्याचा विचार केला तर महागड्या सिरम्सपेक्षा डाळिंबाचा रस अधिक प्रभावी आहे.
यातील व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करतात आणि कोलेजन या प्रथिनाचे जतन करतात. यामुळे त्वचा घट्ट, नितळ आणि तरुण दिसते. चेहऱ्यावरील काळे डाग, मुरुमांचे वण कमी होऊन त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. तसेच पुरुष आणि महिलांच्या हॉर्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी, विशेषतः टेस्टोस्टेरॉनची पातळी सुधारण्यासाठी हा ज्यूस उपयुक्त आहे. जिम किंवा व्यायाम करणाऱ्यांसाठी हे एक उत्तम प्री वर्कआउट ड्रिंक आहे, ज्यामुळे स्नायूंना भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि व्यायामानंतर स्नायूचा दाह किंवा वेदना कमी होतात. आता हे सर्व फायदे ऐकल्यानंतर डाळिंबाचा ज्यूस कसा, कधी आणि कोणी प्यावा हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. इथे बहुतांश लोक मोठी चूक करतात. बाजारात मिळणारा पॅकबंद ज्यूस कधीही पिऊ नये. यात मूळ अर्क कमी असून अतिरिक्त साखरेचे प्रमाण, कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटिव्ह जास्त असतात. म्हणूनच नेहमी घरीच ताजा ज्यूस बनवावा. ज्यूस बनवताना डाळिंबाचे दाणे मिक्सरमध्ये जास्त बारीक वाटू नका, अन्यथा बियांचा कडवटपणा ज्यूसमध्ये उतरतो. हलके ग्राइंड करून रस गाळून घ्यावा. सर्वात उत्तम म्हणजे शक्य असल्यास बियांसोबत डाळिंब खावे, जेणेकरून शरीराला भरपूर फायबर मिळते. ज्यूस बनवताना यात कोणतीही अतिरिक्त साखर, मीठ किंवा मसाले घालू नका. पिण्याची योग्य वेळ सकाळी नाश्त्यासोबत किंवा दुपारी जेवणापूर्वी, सकाळी 11च्या सुमारास. हा ज्यूस प्यायल्यास पोषक घटक वेगाने शोषले जातात. रात्रीच्या वेळी ज्यूस पिणे टाळावे, कारण यातील नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील ग्लुकोज पातळी बदलू शकते. आता महत्त्वाची काळजी काय, तर मधुमेहाच्या रुग्णांनी ज्यूस ऐवजी थेट डाळिंबाचे दाणे खाण्याला प्राधान्य द्यावे, कारण ज्यूसमुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. ज्यांना रक्तदाबाची किंवा रक्त पातळ करण्याची औषधे सुरू आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे. थोडक्यात सांगायचे तर डाळिंबाचा ज्यूस हे केवळ एक चवदार पेय नसून तुमच्या संपूर्ण शरीरासाठी एक संजीवनी आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि प्रदूषणाच्या काळात शरीराला आतून निरोगी ठेवण्यासाठी निसर्गाने दिलेली ही अनमोल भेट आहे. रोजच्या आहारात एक ग्लास ताज्या डाळिंबाचा रसाचा समावेश करा आणि काही आठवड्यातच स्वतःमधील सकारात्मक बदल अनुभवा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्ही आजपासून तुमच्या आहारात डाळिंबाचा समावेश करणार आहात का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि आरोग्यदायी माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.